प्रथम सर्वांचे स्वागत करतो. 4 सप्टेंबर 2020 BCom भाग 3. विषय आहे बिझनेस एन्व्हायरमेंट, व्यावसायिक पर्यावरण. आपण यापूर्वी पाहिलेच आहे की भारतातील शेतमाल विक्री व्यवस्थेतील अडचणी आपण बघितलेल्या आहेत. शेतमालाच्या किमतीमधील जे मोठे चढ उतार होतात त्याची कारणे आपण यापूर्वी पाहिलेली आहेत की हा शेती व्यवसाय हंगामी आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींचा परिस्थितीचा परिणाम होतो शेतमालाच्या किमतीवर. तसेच वाहतूक व्यवस्था योग्य नसल्यामुळं त्याचाही शेतमालाच्या किमतीवरती परिणाम होतो. त्यानंतर कर्जाच्या सोयीसुविधा, सफिशियंट क्रेडिट फॅसिलिटीज. देर इज नो सफिशियंट क्रेडिट फॅसिलिटीज टू फार्मर्स इन इंडिया. आणि 5वा जो मुद्दा आहे ॲक्टिव्हिटीज ऑफ स्टॉकिस्ट. जे ट्रेडर आहेत, शेतमाल विक्री व्यवस्थेतील जे व्यापारी आहेत, त्या व्यापाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी त्या अनेक हालचाली करत असतात मार्केटमध्ये. त्याचा परिणाम शेतमालाच्या किमतीवरती होतो. शेतमालाच्या किमती वाढायला लागल्या की त्या शेतमालाची व्यापारी वर्गाकडून साठेबाजी केली जाते, सट्टेबाजी केली जाते आणि वाढत्या किमतींचा जास्त फायदा व्यापाऱ्याकडून घेतला जातो. शेतकऱ्याला मिळत नाही, कारण त्याच्याकडे शेतीमाल साठविण्याची योग्य सोय उपलब्ध नाही. त्याच्याकडे ना गोडाऊन्स आहेत, ना शीतकरण केंद्र आहेत स्वतःच्या मालकीची. आणि म्हणून हे जे काही साठेबाज आणि सट्टेबाज आहेत यांना जास्त स्कोप मिळतो. शेतमालाच्या किमती जेव्हा मोठ्या प्रमाणावरती कमी होतात किंवा जास्त होतात तेव्हा साठेबाज मालाची किंमत वाढवल्यानंतर मग मार्केटमध्ये माल आणतात. त्यामुळे शेतीमालाच्या किंमत वाढीचा खरा फायदा हा व्यापाऱ्यांनाच मिळतो, साठेबाजांना मिळतो, सट्टेबाजांना मिळतो आणि शेतकऱ्यांना त्या मानाने त्याचा लाभ जास्त मिळत नाही. त्यानंतर 6वा मुद्दा आहे तो म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न, पीक आकृतीबंध. पीक रचना किंवा पिकांचा आकृतीबंध, क्रॉपिंग पॅटर्न. वास्तविक पाहता पीक आकृतीबंध ठरविण्यासाठी सरकारकडे स्वतःची यंत्रणा आहे. गाव पातळीवर काम करणारा तलाठी हा पीक पाहणी करणे हे त्याचे काम असते. पीक पाहणी करून पिकाची नोंदणी करणे हे तलाठ्याचे काम असते. पण बऱ्याच वेळेला तलाठ्यांवरती इतर कामाचा बोजा जास्त असल्यामुळे म्हणा किंवा हा बोजा अतिरिक्त टाकला आहे म्हणून म्हणा की तलाठ्यांच्यावरती कामाचा याच्यामुळे लोड निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो की पीक आकृतीबंध ठरवला पाहिजे शेतकऱ्यांनी. सरकारकडे नोंद असते तलाठ्याकडे कोणी कोणत्या पिकाची लागण केलेली आहे आणि ती सगळी माहिती जेव्हा एकत्र केली जाईल तेव्हा सरकारला किंवा कृषी खात्याला हे डिक्लेअर करणं सोपं आहे की यावर्षी ऊसाची लागण इतकी आहे आणि ऊसाचे उत्पादन अमुक एवढे होऊ शकते, भुईमुगाचे होऊ शकते उत्पादन. आणि जशा वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन केले तर त्यांच्या किमती टिकून राहतील. बऱ्याच वेळेला शेतकरी एखाद्या पिकाच्या किमती वाढल्यानंतर त्याच पिकाचे उत्पादन घेतो, वर्षानुवर्षे घेतो. परिणामी ते पीक काही वर्षांनी नापीक बनते किंवा कमी उत्पादक बनते आणि मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होते की
क्रॉपिंग पॅटर्न जो आहे, कमी किमतीला माल विकतात शेतकरी. एकाने एक पीक घेतलं, त्याचे पैसे झाले की सगळेजण त्याच पिकाची लागण करतात. सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनाला परिस्थिती अनुकूल आहे. मग आता अनेक शेतकरी नव्यानं द्राक्ष बागाच नव्याने लागण करीत आहेत गेल्या काही वर्षांपासून. आणि त्यामुळे हा एक पीक आकृती बंद आहे, हा दीर्घकाळ चालतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यानंतरचा मुद्दा आहे डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. शेतीवर आधारित असणाऱ्या उद्योगधंद्यांचा विकास जर केला तर की सध्या औद्योगिक क्षेत्रात जी मंदी आहे, किंवा काहींच्या शब्दात त्याला महामारी असं म्हणूया, तर या काळामध्ये खरं म्हणजे कृषी आधारित उद्योगधंदे जे आहेत ते वाढले पाहिजेत देशात. ते जर वाढले नाहीत तर शेतमाल मिळेल त्या किमतीला विकला जातो. आणि म्हणून कृषी आधारित उद्योगधंद्यांचा विकास देशात कमी प्रमाणात होतोय, झाला नसतोय त्यावेळी या शेतीमालाच्या किमती कमी राहतात, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे अनऑर्गनाइज्ड ॲग्रिकल्चरल मार्केट. शेतमाल विषयक उत्पादन हे बेभरवश आहे की पाहिजे तेवढं त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही, किंवा शेती सीझनवरती आहे किंवा पावसावरती अवलंबून आहे. त्यामुळेच या अनऑर्गनाइज्ड ॲग्रिकल्चरल मार्केटमध्ये, असंघटित क्षेत्रामध्ये कुणी कोणत्या वस्तूचे उत्पादन करते, केव्हा विकायला आणते, याला कोणताही दरबंध नाही. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळते. साधारणतः आपण ही महत्त्वाची कारणं पाहिली की शेतमाल विक्री व्यवस्थित या किमतीमधील बदलांची किंवा फार मोठे फेरबदल होतात त्याची कारणे कोणती, याची आपण चर्चा केली. त्यानंतर आपण आता चर्चा करणार आहोत ती म्हणजे इफेक्ट्स ऑफ ॲग्रिकल्चरल प्राईस फ्लक्च्युएशन्स. शेतमाल किमतीमधील मोठ्या प्रमाणात चढ उतार होतात, त्याला अशी कारणं आहेत, तसे त्याला परिणामसुद्धा आहेत. शेतमाल किमतीमध्ये चढ उतार होणे परिणाम कोणते, तर पहिला परिणाम असा आहे की परिणाम सगळे प्रतिकूल परिणाम आहेत. इकॉनॉमिक लॉस ऑफ फार्मर्स. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होते याच्यामध्ये. जेव्हा किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होतात तेव्हा शेतकऱ्याचे नुकसान होते. शेतीच्या हंगामात, आता रब्बी पिकाच्या हंगामात द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांच्या या काळामध्ये, फुटीच्या काळामध्ये, छाटणी घ्यायच्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळालेले असतात, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात, पण त्यांचा लॉस होतोय योग्य किमती न मिळाल्यामुळं. इकॉनॉमिक लॉस ऑफ फार्मर्स. शेतीमालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार झाल्यामुळं जेव्हा किमती कमी होतात तेव्हा त्यांचा लॉस होतोय, तोटा होतोय. आणि किमती जास्त असतात तेव्हा त्या जास्त किमतीचा लाभ घेण्याच्या मनस्थितीत लाभ घेण्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी नसतो, कारण त्याचा एकूण उत्पादनातील हिस्सा फार थोडा असतो, कमी उत्पादन असते. The farmers has not in the situation of marketable agricultural surplus. शेतमाल वाढावा हा घेण्याच्या परिस्थितीमध्ये वाढावा नसतोच त्यांच्याकडे. फार थोडा माल शेतकरी उत्पादित करतात आणि त्यामुळं वाढत्या किमतींचा लाभ शेतकरी घेऊ शकत नाहीत, कारण त्यांचा हिस्सा कमी असतो एकूण उत्पादनातील.
एक तर किमतीत कधी वाढल्या तर त्याचा ते लाभ घेऊ शकत नाहीत आणि बऱ्याच वेळा किमती कोसळलेल्या असतात, कमी झालेल्या असतात, त्यावेळी त्यांचे नुकसानच होते. म्हणजे कोणत्याही कारणाने का होईना या लहान अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचे नुकसान होते, आर्थिक नुकसान होते शेतकऱ्यांचे किमतीमधील चढउतारामुळे. बऱ्याच वेळेला किमती कमीच होतात आणि त्यामुळे त्यांचे आणखी नुकसान होते. उत्पादन खर्च सुद्धा बऱ्याच वेळा त्यांचा भरून निघत नाही. त्यानंतर दुसरा असा परिणाम आहे, दुष्परिणाम आहे की ॲडव्हर्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चरल इन्व्हेस्टमेंट. शेती क्षेत्रात गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होतो. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव न मिळाल्यामुळे ते किमतीमध्ये मोठे फेरबदल होतात, चढउतार असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना योग्य दर मिळत नाही आणि त्यामुळे शेती क्षेत्रात गुंतवणुकीवरती प्रतिकूल परिणाम होतो. शेतीचे आधुनिकीकरण करणे, शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करणे, स्थायी स्वरूपाच्या सुधारणा करणे, नवीन भांडवली अवजारांचा उपयोग करणे, ती विकत घेणे, याच्यावर प्रतिकूल परिणाम होतो. शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्यावरती प्रतिकूल परिणाम होतो, कारण किमतीमध्ये मोठे फेरबदल होतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळते की जे उत्पादन खर्च बऱ्याच वेळा भरून काढू शकत नाही. अशा स्थितीमध्ये शेतीमध्ये नव्यानं गुंतवणूक केली जात नाही, गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होतो. कोरोनाच्या काळामध्ये शेती व्यवसायामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला द्राक्ष, डाळिंब या फळ पिकांचं उत्पादन त्या काळात शेतकऱ्यांना पुरेसं उत्पन्न देऊ शकलं नाही, मार्केट बंद असल्यामुळं, आणि मग शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्या काळात. मग शेतकऱ्यांना उत्पन्नच मिळालं नाही तर ते गुंतवणार कुठून? गुंतवण्यासाठी त्यांच्याकडे पैसा पाहिजे आणि म्हणून शेतीमालाला योग्य किंमत न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचे नुकसान होते, प्रतिकूल परिणाम होतो शेतीतील गुंतवणुकीवर. त्यानंतर शेतीच्या विकासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. शेतीचे आधुनिकीकरण करता येत नाही. डू नॉट मॉडर्नायझेशन ऑफ ॲग्रिकल्चरल सेक्टर, कारण त्यासाठी उत्पन्न नसते, पैसा नसतो शेतकऱ्यांच्याकडं आणि म्हणून ते गुंतवणूक करू शकत नाहीत आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढवू शकत नाही, उत्पन्न वाढवू शकत नाही. अशा अडचणींचा चक्रव्यूह शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेला असतो. त्याचबरोबर योग्य किमती हे उत्पादन वाढीसाठी प्रेरणा असते. प्रॉपर prices of agricultural is the inspiration to more and more production. अधिक उत्पादन घेण्यासाठी उत्पादन वाढीची प्रेरणा काय असेल तर ते म्हणजे शेतीमालाच्या वाढत्या किमती. शेतीमालाची किंमत ही नेहमी न वाढता कधी वाढते, कधी घसरते, असे अनेक बदल होतात आणि त्याच्यात स्थिरता नाही. त्यामुळे शेतीमाल उत्पादन वाढीसाठी बाजारपेठेत ही जी वाढीची प्रेरणा आहे ती प्रेरणाच बाजारपेठेमध्ये नसते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही, कारण त्यांच्या उत्पादनासाठी योग्य दर मिळत नाही आणि म्हणून उत्पादन वाढीला प्रेरणा मिळत नाही. वाढत्या किमती उत्पादन वाढीची प्रेरणा असते. किमती कधीतरी वाढतात आणि त्यामुळे प्रेरणा मिळत नाही उत्पादन वाढीसाठी. तसेच शेतकऱ्यांची दैववादी प्रवृत्ती, फॅटलिस्टिक अप्रोच ऑफ फार्मर्स. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बऱ्याच वेळा कमी दर मिळतो, त्यामुळे शेतकरी निराशेत जातात. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. कितीही प्रयत्न केले तरी उत्पन्न मिळत नाही. तेव्हा असे शेतकरी
दैववादी प्रवृत्तीचे बनतात. स्वतः हालचाल करून, स्वतः प्रयत्नवादी राहून आपल्या विकासासाठी ते प्रयत्न करत नाहीत जमिनीत, आणि त्यामुळे ते दैववादी प्रवृत्तीचे बनतात. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, अशी म्हण आहे. अशी प्रवृत्ती बनते शेतकऱ्यांची की आपल्या नशिबातच नव्हतं एवढं उत्पन्न मिळणं, कमी उत्पन्न मिळणं हेच आपल्या नशिबात होतं. असे विधान सरसकट शेतकऱ्यांच्याकडनं केली जातात. आणि त्यामुळे भारतामध्ये शेतीमाल किमती निश्चित करण्यामध्ये अनेक ज्या अडचणी आहेत, जे परिणाम आहेत ते आपण पाहिले की शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होतो, उत्पादन वाढीची प्रेरणा नष्ट होते, दैववादी प्रवृत्ती वाढीस लागते, त्याचबरोबर खर्च व किंमत नियंत्रणाचं धोरण निष्प्रभ होतं. यामुळे एक प्रकारची अनिश्चितता निर्माण होते शेतकऱ्यांच्यामध्ये सुद्धा, व्यापाऱ्यांच्यामध्ये. नियमितपणे जर आपल्याला शेतीमाल द्यायचा असेल तर विक्रेत्यांना त्या प्रमाणात कमिशन द्यावे लागते. अशा रीतीने भारतातील शेतीमालाच्या किमतीमध्ये चढउतार होण्याची कारणे आणि त्याचे परिणाम आपण बघितले. 4 परिणाम आपण आज पाहिलेले आहेत. प्रतिकूल परिणाम होतात अर्थात शेतमालाच्या किमतीवरती या सर्व उत्पादनाचे, आणि म्हणून हे महत्त्वाचे घटक आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान किती अंगाने होते हे आपण समोरासमोर चर्चेत पाहू शकतो. धन्यवाद.